मित्रांनो नमस्कार. भोर तालुक्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या असा एक अनोखा पॉईंट आहे. ज्या पॉईंटचं नाव कसं पडलं, स्थळ कशाप्रकारे कुणी शोधलं, कधी शोध लागला, याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. आज आपण भोर पुणे रस्त्यावर खंडोबाचा माळ या ठिकाणी आलेलो आहोत. हा नेकलेस पॉईंट आहे. याची कुळकथा साधारणपणे भोर पुणे हा प्रवास करत असताना नेहमी या ठिकाणाकडे आवर्जून लक्ष जायचं. मी पावसाळ्यामध्ये असलेल्या सृष्टीचा अनोखं सौंदर्य या ठिकाणी पाहत असे. फारसं कोणी या ठिकाणी येत नव्हतं. मी असलम या माझ्या मित्राला घेऊन या ठिकाणी आलो आणि एक 8 ते 10 छायाचित्र काढली. त्यातील 3 छायाचित्रांची मी आवर्जून निवड केली. नेमकं काय नाव द्यावं याविषयी मनामध्ये खूप कलह सुरू झालेला होता. नेमकं नाव मला असं सुचत नव्हतं. त्यावेळी नुकतीच एक छोटीशी गोष्ट मला आठवली की मुंबईला मरीन ड्राईव्ह या परिसराला त्या ठिकाणी असणारं जे काही विजेच्या माळा किंवा विजेचे दिवे आहेत, पथदिवे, त्या संदर्भातले असणारी जी काही ओळ आहे ती ओळ मला आठवली. त्यावरून मग त्यातला फक्त नेकलेस हा शब्द घेतला. इंग्रजी विषयाचा शिक्षक असल्यामुळे आता नेकलेस आणि त्याच्या अलीकडे पलीकडे काहीतरी मनाची पकड घेणारं असं एखादं नाव सुचावं असा विचार करत असताना मला त्या ठिकाणी पॉईंट हा शब्द सुचला आणि झालं नेकलेस पॉईंट हे नाव या ठिकाणी मी फिक्स केलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दैनिक सकाळला या ठिकाणी मी छायाचित्र आणि त्याचबरोबर नेकलेस पॉईंट अशी कॅप्शन टाकली आणि हे चित्र पूर्ण महाराष्ट्रावर दैनिक सकाळच्या सर्व आवृत्त्यामध्ये 2000 साली हे छायाचित्र प्रसिद्ध झालं. गेले 25 वर्षाचा विचार केला असता या ठिकाणी हजारो पर्यटक या स्थळाला भेटी देत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. त्याचबरोबर या परिसरातील जे काही छोटे मोठे उद्योग व्यवसाय या परिसरामध्ये सुरू झालेले आहेत त्यामुळे अनेकांना रोजीरोटीचं साधन उपलब्ध झालेलं आहे आणि भोरच्या पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये एक नवं आणि अतिशय चांगल्या स्थळाची भर पडलेली आहे. या ठिकाणाला नेकलेस पॉईंट हे नाव दिलं. मी दिलेलं नाव या ठिकाणाला रूढ होणं ही माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. साधारण 2000 मध्ये नेकलेस पॉईंटचा फोटो काढण्याचे भाग्य मला लाभले आणि एक फोटो व त्याला भेटलेले योग्य माध्यम आज काय घडवू शकते हे 2025 मध्ये आपण पाहत आहोत की नेकलेस पॉईंट फेमस किती झालेला आहे आणि जणू तो भोरचा एक लोगो झाला आहे. या गोष्टीचा मला सार्थ अभिमान वाटतो. जाता येता आम्ही दरवेळेसच इथे थांबत असतो. छान वाटतं, पुढे जावंच वाटत नाही. मस्त स्पॉट आहे एकदम. हा श्री खंडोबाचा माळ नेकलेस पॉईंट भोर येते. शनिवार रविवारी इथे पर्यटकांची खूप गर्दी असते. आपण पाहू शकता पाठीमागे किती गर्दी आहे.